भाग्य आहे आणि अशा या पालखी सोहळ्यामध्ये मला महत् भाग्याने प्रवचन करण्याची, कीर्तन करण्याची सेवा लागलेली होती. पण ते प्रवचनामध्ये एक काही ना काहीतरी माध्यमातून एक करण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत, म्हणजे करतोय. तर यशा या महान विभूतींच्या पालखी सोहळ्यामध्ये जाण्याचं आपलं जे सद्भाग्य आहे ते, आणि मला देखील या ठिकाणी येण्याचं भाग्य लाभलंय, माझं मोठं भाग्य समजतो. प्रवचनाला अभंग नक्कीच दुसरा घेतला होता, थोडीशी विसंगती झालेली, पण त्याच्यावर देखील आपण बोलून प्रवचनाला आपण समारोप करून टाकू. कारण की याची मला चांगली जाणीव आहे की हे वारीतली सेवा आहे आणि वारीतली सेवा कशी असते हे जो वारीत चालतो ना त्याला चांगलं माहिती आहे. दिवसभराचा प्रवास जरी आपली वारी जवळून आलेली असली तरी पण एक दिवसभर त्याच्यामध्ये गेलेला असतो. सगळ्यांना वारीचं नियोजन करायचं असलं, त्या दिंडीचं हे करायचं असतं. सुग्रीव महाराजांना त्याच्याबद्दल जास्त माहिती आहे, कारण की दिंडीचं नियोजन सगळं काय डोळा त्यांच्या खांद्यावरती ना. ते त्यांची देखील आल्याच्या नंतर भेट झाली, अत्यंत सुस्वभाव त्यांचा आहे. हे सगळेजण तुम्ही वारीला चाललेला आहात तर तुकोबारायांचा जो अभंग घेतलेला आहे त्यांनी देखील आवाहन केलेलं आहे की पंढरीसी जारे आल्यानो संसारा दिनाचा सोयरा पांडुरंग. धावत्या याच्यामध्ये अभंगाचा अर्थ सांगतो. दीन, दीन म्हणजे कोण? जे गरीब आहेत त्यांना दीन नाही म्हणायचं, जे संसारामध्ये रोजच्या राहत गाड्यामध्ये वहाल्या गेलेले येतं. सकाळी उठायचं, पुन्हा ते काम करायचं, पुन्हा घरी यायचं, पुन्हा डबा, म्हणजे 9 ते 5 ड्युटी आणि महिन्याच्या शेवटी येणारा EMI. या दोन गोष्टी आधुनिक सांगायला दीन म्हणायची अवस्था काय सांगायची, वेगळी व्याख्या सांगायची गरज नाही. म्हणजे काही गोष्टी आपल्याला करायची इच्छा असून देखील त्या आपल्या हाताबाहेर जाणं, हतबल असणं, माणूस त्याला दीन म्हणायचं. तर अशा दीन लोकांनी, समस्त संसारिकांनी पंढरीला जा, कारण की जो विठ्ठल आहे तो काय अशा दीन लोकांचा सोयरा आहे. विठ्ठलाला सोयरा म्हटलं तर का, कारण की देव म्हटल्याच्या नंतर एक आदरयुक्त भीती निर्माण होती. ते देव येतं, आपण त्यांना कसं काय बोलावं, कसं काय. तर सोयरा म्हटल्यावर कसं काय, तुम्ही आमचे सोयरे येतं आहे की नाही. सोय जाणे तो सोयरा. हा, हे भारी आहे. सोय जाणे तो सोयरा. जो आपली सोय काय करतो किंवा जाणतो त्याला काय म्हणायचं, सोयरा. आणि दुसऱ्या अभंगामध्ये देखील सांगितलेलं आहे देव सोयरा, देव सोयरा, देव सोयरा दिनाचा. 3 वेळेस सांगितलेलं आहे. अंतरीची घेतो गुढी, काय अंतरीची घेतो गुढी, पाहे जोडी भावाची. या अभंगामधला तो भाव आहे, म्हणजे देव सोयरा त्या ठिकाणी सांगितलेला आहे. बरं, देव सोयरा आहे, ज्याच्याकडे भेटायला जायचंय. कधी कधी सोयरे लोक असतात ना, अडचणीच्या काळामध्ये आपले काय फोन बी उचलत नाही. एरवीच्या काळामध्ये 2-2 तास फोनवर बोलतील, काय चाललंय पाहुण्यावर, काय नाही काय नाही. पण नेमकं ज्यावेळेस गरज असते त्यावेळेस कधी कोणी फोन उचलायला तयार नसतं. पण इथला जो सोयरा आहे ना तो हात कटेवर ठेवून येणाऱ्या भाविकांची पाहतोय. दुसरं चरण आहे. काय चरण आहे? कृपाळू तातडी वाट पाहे उभा, भेटीची आवडी कृपाळू तातडी उतावी होऊन तिथला सोयरा आपली वाट पाहतोय. आणि नुसती वाट पाहत तर तिथं गेल्याच्या नंतर काय करतो, मागील परिहार, तुमच्या जीवनामध्ये मागल्या ज्या घडलेल्या घटना आहेत त्या सोडून देतो आणि पुढे नाही शीन, पुढचा शीनभार भरून घेतो. जीवनामध्ये पुन्हा काही शीन ठेवत नाही. म्हणून हे डिप्रेशन, हायपरटेन्शन वारकऱ्यांना कधी दिसत नाही. वारकरी आमचा आनंदी असतो. मी एक वारकऱ्यांची व्याख्या फार छान सांगितलेली, जो निखळ आणि नितळ असतो ना त्याला वारकरी म्हणायचं. कुठली त्याच्या जीवनामध्ये सुविधा नाही, कुठले त्याच्याकडे फ्लॅट नसतील, कुठले त्याच्याकडे काय मोठमोठे ब्रँडेड वस्तू नसतील, त्याच्याकडे पोशाख पाहिला ना धोतर असतं, ते पण मळतं असतं, चिखलाने भरलेलं असतं, ते असं वरती खोवलेलं असतं, गुडघ्यापर्यंत धोतर. कुठल्या ब्रँडची चप्पल नाही, साधी चप्पल, ती पण पाठीमागून ते शितोडे उडत अख्खा पाठीमागून भरलेला. 7-10 दिवस लागणारे जे कपडे येतं त्या कपड्याची बॅग काखेत घेतलेली, इतकं सगळं घेऊन आपला टाळ सांभाळत, टाळ वाजत, गवळणी म्हणत. अभंगाचे एक खेड्या प्रकारातला फार छान अभंग आहे की विठ्ठलाकडे जाताना नुसतं गात जा असं सांगितलेलं आहे, पण नाचत जाऊ त्याच्या गावाला. कसं जायचं त्याच्या गावाकडे, नाचत जायचंय. म्हणून आनंदाची वारी म्हणजे काय, तर आनंदाच्या अभिव्यक्तीसाठी हे वारकऱ्यांचं भजन असतं. कशासाठी? आनंदाची अभिव्यक्ती. म्हणजे वारकरी